या ग्रंथ महोत्सवासाठी ज्यांचा नेहमीच आपल्या समोर तुम्ही कालपासून पाहता की आपले माजी शिक्षणाधिकारी राजकुमार मिटम साहेब या ठिकाणी तुम्हा सगळ्यांशी बोलत होते. आज मी त्यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी नगरीमध्ये सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव 2025 असा हा आपला 24वा ग्रंथ महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. आज त्याचा हा 4था दिवस, समारोपाचा दिवस आणि समारोपाच्या दिवसातलं आपलं हे समारोपाचं सत्र आपण आज या ठिकाणी संपन्न करीत आहोत. या समारोपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माननीय अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, माजी संमेलन अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, त्याचबरोबर या संमेलनाच्या आजच्या समारोपासाठी उपस्थित असलेले ग्रंथ महोत्सव समितीचे कार्यवाह आदरणीय श्री शिरीष चिटणीस साहेब, उपाध्यक्ष वीणा लांडगे सर, त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने सर, त्याचबरोबर प्रमोदिनी मनपे मॅडम, सुनीताताई कदम, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे सर, आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद महाराष्ट्रच्या कार्यवाह, प्रमुख कार्यवाह आदरणीय सुनीता राजे पवार मॅडम, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर पार्टे गुरुजी आमचे आहेत. आमच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे डॉक्टर संदीप श्रोत्री सर आहेत. त्याचबरोबर गेले 4 दिवस किंवा त्याच्याही आधीपासून आपल्या या सर्व कार्यक्रमांना प्रसिद्धी देणारे माझे सर्व पत्रकार बांधव, सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व बांधव, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे विविध शाळांचे मुख्याध्यापक, त्याचबरोबर विविध शाळांमधील विद्यार्थी, पालक, बंधू भगिनींना, खरं तर समारोपाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही स्वतः संयोजक अधिक काही प्रास्ताविक करणार नाही. याचं कारण गेले 4 दिवस आपण या कार्यक्रमाचा लाभ घेत आहात. खरं तर 1999-2000 मध्ये नवीन सहस्त्रकाचं स्वागत करण्यासाठी जो उपक्रम आम्ही सुरू केला, त्यावेळेस डॉक्टर शिवाजीराव चव्हाण, कैलासवासी डॉक्टर सवा चव्हाण सर, कैलासवासी शंकर सारडा सर आणि त्यावेळेचे शिक्षण अधिकारी पाटील साहेब आणि आपण या व्यासपीठावर असणारे सर्वजण एकत्र आलो. एक स्वप्न पाहिलं की विद्यार्थ्यांच्या घराघरापर्यंत ग्रंथ गेले पाहिजेत, विद्यार्थ्यांना ग्रंथापर्यंत आणलं पाहिजे. शिक्षकांना चालतात बोलतात पण ते वाचते केले पाहिजे. त्यांना जी पुस्तकाशी मैत्री केली पाहिजे. शाळांमधली ग्रंथघरं ही पुस्तकानं फुलून गेली पाहिजेत. असा एक हेतू ठेवून डोळ्यासमोर या ग्रंथ महोत्सवाला सुरुवात झाली आणि बघता बघता आज 24 वर्ष त्याला पूर्ण झाली. मगाशी सबनीस सरांना म्हटलं की जवळपास 26 वर्ष ही चळवळ ही अथांगपणे चालू आहे, कुठल्याही अडथळे विना चालू आहे. आणि ही सर्व चालू कशामुळे आहे तर केवळ आमचे श्रम आहेत म्हणून नाही, आमची इच्छा आहे म्हणून नाही, तर या ठिकाणी समस्त सातारकरांचं प्रेम, ताकद ही आम्हाला ग्रंथ महोत्सवाला मिळालेली आहे. या जिल्ह्याचं संपूर्ण प्रशासन, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, सर्व शिक्षक, ग्रंथपाल हे सर्व या ग्रंथ महोत्सवाला की आम्हाला पूर्ण सहकार्य करतात, इथे उपस्थित राहतात, कार्यक्रमात सहभागी होतात, पुस्तकांची खरेदी करतात. या ग्रंथ महोत्सवाचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे प्रकाशक.
आज 100 प्रकाशक या ठिकाणी, 100 स्टॉल्स या ठिकाणी आहेत. सुरुवातीला आमच्याकडे 40 स्टॉल होते पहिल्या वर्षी. त्यानंतर हे वाढत वाढत या वर्षी माझ्या माहितीनं चिटणीस साहेबांनी सांगितले की जवळपास 15 स्टॉल आम्ही परत पाठवले. इथे जागा नाही, अडचण होईल, म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की तुम्हाला पुढच्या वर्षी आम्ही प्रथम प्राधान्याने समाविष्ट करून घेतो. याचा अर्थ असा होतो की या ग्रंथ महोत्सवाला, हा आता ग्रंथ महोत्सव आमचा कुणाचा राहिला नाही, तर तो सर्वसामान्य जनतेचा झालेला आहे, सातारकरांचा आहे, महाराष्ट्राचा झालेला आहे. आणि हाच एक मापदंड ठेवून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणामध्ये सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासनाने, ग्रंथालय अधिकाऱ्यांनी ग्रंथ महोत्सव साजरा करावा असं परिपत्रक काढलं, शासन निर्णय केला 2014 साली. तिथपासून आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे ग्रंथ महोत्सव होत आहे. परवा मध्ये चिटणीस साहेबांनी त्या उल्लेख केला की NBTनं सुद्धा पुण्यामध्ये गेले 2 वर्ष ग्रंथ महोत्सव सुरू केलेला आहे. त्यालाही मोठा पाठिंबा मिळतोय. तिथेही पुस्तकांची भरपूर विक्री होती आहे. लोक म्हणतात किंवा टीकाकारही असं म्हणतात की पुस्तकांकडे माणसं जात नाहीत, पुस्तकं वाचत नाहीत. पण ही पुस्तकांची खरेदी बघितली, उलाढाल पाहिली बाजारपेठेतली, तर निश्चित असं लक्षात येतं की पुस्तकाचं, मराठी पुस्तकांचं वाचन हे करत आहे, हे चालू आहे, हे करताय. शासन सुद्धा 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतं, वाचन पंधरवडा म्हणून साजरा करतं. थोडक्यात काय, विद्यार्थ्यांनी वाचावं आणि आपलं व्यक्तिमत्व घडवावं असं प्रत्येकाला वाटतंय, शासनाला वाटतंय, आम्हाला वाटतंय, सर्वांनाच ते वाटतंय. परंतु या ग्रंथमहोत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य की या ग्रंथमहोत्सवातून अनेक वाचक वक्ते तयार झाले, लेखक तयार झाले, कवी तयार झाले, प्रकाशक तयार झाले आणि अनेकांनी वेगवेगळ्या सिरियल्स मध्ये काम करायला सुरुवात केली. काल आपण पाहिलं असेल की काल एक खरात नावाची मुलगी जी आता 8वी मध्ये असताना तिने इथे सुंदरपैकी डान्स केला त्यावेळेस, आणि तोच पुढे पुढे तिने आपल्या त्याच्यामध्ये मास्टरी मिळवली आणि आज ती खूप मोठी कलाकार झाली. तेव्हा प्रास्ताविक करताना मला एवढंच म्हणायचं आहे की या ग्रंथ महोत्सवाचा छोटस बीज होतं 2000 साली, त्याचा आज वटवृक्ष झाला आहे आणि त्याच्या पारंब्या आता सगळीकडे पसरलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत, म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत म्हटलं तरी चालेल, या पारंब्या पसरल्या आहेत आणि ती ग्रंथ वाचनाची चळवळ मोठ्या जोमाने पुढे चाललेली आहे. तेव्हा मी या प्रास्ताविकेमध्ये एवढंच म्हणेन की 24व्या ग्रंथ महोत्सवाचं आमचं हेच यश आहे की सलग 24 वर्ष कोठेही अडथळा न येता, न थांबता ही चळवळ चालू आहे. पुढच्या वर्षी आम्ही रौप्य महोत्सव साजरा करणार आहोत आणि तो अतिशय भव्य दिव्य होईल. संपूर्ण देशाला तो मार्गदर्शक ठरेल असा 25वा रौप्य महोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करणार आहोत अशी ग्वाही माझ्या व्यासपीठावरच्या सर्व ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीनं चिटणीस साहेब, 25वा रौप्य महोत्सव संपूर्ण भारताला मार्गदर्शक ठरेल असा आपण साजरा करणार आहोत अशी ग्वाही मी आपल्या सर्वांच्या वतीनं समस्त सातारकरांना देतो आणि माझं छोटंसं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खरं एक 24 वर्ष आपण वेगवेगळ्या पद्धतीने कष्ट करतोय आणि त्याला फळ मिळतं, पण प्रत्येक कृती फळ देतेच असं नाही, परंतु प्रत्येक फळामागे मोठी कृती असते. तीच कृती ग्रंथ महोत्सव करत असतो. या ग्रंथ महोत्सवाचे कार्यवाह श्री चिटणीस सर यांना मी यानंतर आपल्या मनोगतासाठी बोलवते. सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीनं हा 24वा ग्रंथ महोत्सव आणि मराठी साहित्य संमेलन हे होत आहे आणि आजचा समारोपाचा दिवस आणि या समारोपाच्या दिवसासाठी ज्यांची 75 चालू आहे, जे सातारा जिल्ह्यातील लेखकांना, कवींना, वाचकांना, विद्यार्थ्यांना बळ देतात आणि ज्यांना महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाला बोलवलं जातं
एवढंच नव्हे तर परदेशातल्या मराठी साहित्य संमेलनाच्या बऱ्याच साहित्य संमेलनाचे जे अध्यक्ष झालेले आहेत, पुन्हा आता होत आहेत, असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस हे या ठिकाणी उपस्थित, त्यांचं सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं. आजचा महत्वाचा उद्देश एवढाच आहे, आज भाषणं जास्त होणार नाहीत पण पुरस्कार द्यायला जास्त वेळ लावणार आहे. आपण त्याचं कारण असं की मी जेव्हा बघतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की अरेच्या या साहित्यिकाचा माझ्यावर फोटो असता तर किती चांगलं झालं असतं, या साहित्यिकाबरोबर माझा फोटो निघाला असता त्या काळात तर किती मला आणखीन वाचनामध्ये वेग मिळाला असता. म्हणून आपण एक प्रयोग करतो यावर्षी, जो दरवर्षी करणार आहे. ज्यांची 75 चालू आहे त्यांचा तर सत्कार होईलच, पण अगदी कथाकथन स्पर्धेमध्ये भाग घेतलेले विद्यार्थी, त्याचबरोबर मी वाचलेलं पुस्तक यामध्ये भाग घेतलेले विद्यार्थी, कवी संमेलनामध्ये भाग घेतलेले विद्यार्थी, ग्रंथ महोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात ज्यांना बक्षिसं मिळाली ते विद्यार्थी, मगाशी सांगितलेलं विद्यार्थी भाग घेतलेले नाहीत ते निवडले गेलेले आहेत. म्हणजे 100-150 कथाकथनाला मुलं आली होती, त्यातली 11-12 निवडली गेली. 100-150 मी वाचलेल्या पुस्तकासाठी निवडलेले विद्यार्थी, म्हणजे आधी शाळा निवडती मग आपण निवडतो, अशी निवडक सगळे आहेत. आणि त्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे माझ्याकडं डॉक्टर श्रीपाल सबनीस, ज्यांना महाराष्ट्रात नव्हे तर देश ओळखतो, जे साहित्यामधले महामेरू आहेत, आणि कोणाचंही पुस्तक त्यांच्याकडे गेलं तरी अभ्यासपूर्ण सगळं वाचून जे त्याच्यावर बोलतात, प्रकाशन त्या पद्धतीतून होतं त्यांच्या हस्ते. अशा व्यक्तीचा फोटो जर प्रत्येकाच्या घरात असेल तर वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी त्या विद्यार्थ्याला, विद्यार्थिनीला, कवीला, लेखकाला सगळ्यांना बळ मिळेल. म्हणून मी त्यांना असं म्हटलं की सर, आम्ही तुम्हाला 6 वाजेपर्यंत सोडणार नाही, शेवटच्या विद्यार्थ्याला पुरस्कार देईपर्यंत आपण कंटाळायचं नाही. गुडघ्याचं ऑपरेशन झाले त्यांचं. मी म्हटलं सर काही नाही, तुम्ही विश्रांती घेऊन या, पण सगळ्यांना आपल्या हस्ते पुरस्कार, कारण ते महत्वाचं आहे. शेवटी माझ्या हातनं पुरस्कार देणं आणि कुणाच्या हस्ते देणं, परंतु त्याहीपेक्षा एक एवढा मोठा साहित्यिक की ज्याला गौरवलं जातं, ज्याच्या भाषणासाठी माणसं तुटून पडतात. म्हणजे इथं श्याम देशपांडे होते, सीओ, म्हणजे जिल्हा परिषद मधल्या लोकांना माहिती असेल. श्याम देशपांडेंनी पुस्तकाचं प्रकाशन कोणाच्या हस्ते ठेवलं तर त्यांच्या हस्ते. जे भाषण अजून सुद्धा लोक चर्चेला चर्चा करतात, अशासाठी हा कार्यक्रम महत्वाचा. तेव्हा आमच्या भाषणापेक्षा तुमच्या चेहऱ्यावर येणारा हास्य बघण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की हा ग्रंथ महोत्सव हा यशस्वी झालेला आहे असं महाराष्ट्रातले सगळे म्हणतात. त्याचं खरं कारण हे आहे की ह्या यशवंतराव चव्हाण व्यासपीठावरून वेगवेगळी मंडळी ही पुढे गेलेली आहेत. त्यांनी साहित्यामध्ये प्रगती केली, त्यांनी त्यांच्या नृत्यामध्ये प्रगती केलेली आहे. असं ह्या सगळ्या प्रत्येक गोष्टीत ते पुढे गेलेले आहेत आणि ते ग्रंथ महोत्सवाचा उल्लेख करतात. म्हणजे आमच्यावर तर अशी वेळ आली की खरं तर यायला नाही पाहिजे होती, की पूर्वीच्या वेळेला आपण काय करायचो, येईल त्या मंडळींना रविवारच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये शाळांना सहभागी व्हायला परवानगी द्यायची. परंतु असं लक्षात आलं की हा कार्यक्रम 4 वाजे पण आटपेना आणि पंचायत झाली. म्हणून आम्ही सातारा शहरातल्याच फक्त लोकांना महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमासाठी बोलवायला सुरुवात केली. तेव्हा आपण लक्षात घ्या, आपण जी आलेली मंडळी आहात त्यांनी पुढच्या वेळेला अगदी तयारीने या, प्रत्येक गोष्टीमध्ये तयारीने या. म्हणजे ते वाट बघतायत. म्हणजे माझ्या नागेवाडी शाळेतली मुलं मुली इतकी पुढे गेले, तर त्या एक तर प्राध्यापिका झाली, ती म्हणते मी या स्टेजवर आले, मी कथा सांगितली आणि माझं आयुष्य बदललं. पण त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण इथं परवानगी देऊ शकत नाही, फक्त शहर. त्यामुळं पुढच्या वेळेला आणखीन तयारीने आपण यावं अशी मी अपेक्षा मुद्दाम या ठिकाणी व्यक्त करतो. मला सांगितलं पाहिजे की या वर्षी आपण या नगरीला तिथं लक्ष्मण शास्त्री जोशी नगर नाव दिलेलं आहे. एका प्रवेशद्वाराला डॉक्टर शंतनू अभ्यंकरांचं नाव दिलेलं आहे. शंतनू अभ्यंकरांची मिळतील तेवढी पुस्तकं आपण वाचा, म्हणजे कळेल की केवढा मोठा माणूस, आणि एवढा मोठा माणूस ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत कॅन्सरला कसं तोंड दिलं. म्हणजे मला आठवत आहे ते गेले त्याच्या 5-6 दिवस आधीच पुण्यातल्या इसम जोशी सभागृहामध्ये ते हजर होते. तिथं त्यांनी मुलाखत दिली, कळलं पण नाही लोकांना कॅन्सर झाला म्हणून.
काय ताकद आहे त्याला माहिती मी 4 दिवसांनी जाणार आहे, पण नाही मी काय तर देऊन जाणार लोकांना. त्याचं जेवढं वाचाल तेवढं कमी. त्यांच्या एका प्रवेशद्वाराला नाव दिलेलं आहे. एका प्रवेशद्वाराला प्राध्यापक शुक्लांचं नाव दिलेलं आहे, ज्यांनी संगीत क्षेत्रामध्ये क्रांती केली. कोल्हापूरचं नाव मोठं केलं, कोल्हापूरचं नाव जगभर नेलं. 3,500 त्यांचे प्रयोग आहेत. पण आपण बोलवलं किती केवढ्यात यायचे? 20,000 रुपयात. त्यांचं मानधन बाकीच्या ठिकाणी कार्यक्रमाला किती? 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, आणि आपल्याकडे मात्र 20,000. ते म्हणजे हे पवित्र आहे, हे व्यासपीठ पवित्र आहे. मला आम्हाला पैसे नाही दिले तर चालते. आता बघा, उद्घाटनाला राजीव खांडेकर आले होते, पैसे न घेता गेले. नंतर अशी बरीच मंडळी आताच्या ह्याच्यात सुद्धा नाही घेतले पैसे. उदाहरणार्थ पैशाचा प्रश्न नाहीये, पैशाच्या पेक्षा त्यांना जे ह्या ग्रंथ महोत्सवाबद्दल वाटतं प्रेम, त्यांना असं वाटतं की यशवंतराव चव्हाण व्यासपीठावर मला आलं पाहिजे, मला बोललं पाहिजे. खांडगेंचा कार्यक्रम झाला आता एक परवा, चिकटगावकर म्हणून त्यांचा, ज्यांचे तुम्ही युट्यूबला गेला लक्षात येईल, लाखो त्यांचे चाहते आहेत. त्यांचं असंच 25,000 रुपये घेतले फक्त त्यांनी, जाण्या येण्याचा खर्च, जेवण्याचा खर्च फक्त. जे 1.5 लाख 2 लाखाची सुपारी नाही म्हणत मी, पण सुपारीच एक प्रकारची घेतल्याशिवाय जात नाहीत ते कुठं. तर हे सगळं तुम्हाला देण्याचं काम ही ग्रंथ महोत्सव समिती करत आहे. या ग्रंथ महोत्सवामुळेच महाराष्ट्रामध्ये आवसाळुंकीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्रंथ महोत्सव चालू केले, ज्याला शासन मदत करते. हे सगळं आपल्यासाठी आहे, विद्यार्थ्यांच्यासाठी आहे, हे मला सांगायला आनंद वाटतो. या वर्षीपासून महाराष्ट्र शासनाने 15 जानेवारी पासून एक क्रीडा दिन म्हणून चालू केलेला आहे. तो क्रीडा दिन कुणाच्या नावाचा आहे? तर खाशाबा जाधव यांच्या नावाचा आहे. मला क्रीडा दिनापेक्षा खाशाबा जाधव वाचलेत का, हा मुद्दा आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की 1948 साली ऑलिम्पिक झालं, आणि या ऑलिम्पिक मध्ये त्यांना कुस्तीची संधी मिळाली. ते जेव्हा कोल्हापूर संस्थानामध्ये होते. कोल्हापूर संस्थान तुम्हाला माहित नाही की आपल्याला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 साली मिळालं, पण कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना हे स्वातंत्र्य 1949 साली मिळालं. आपलं शेजारीच आहे कोल्हापूर संस्थान. आपण 2 वर्ष पुढे त्यांचे आहे. हे कोल्हापूर मधल्या नवीन मुलांना पण माहित नाही. आणि 1948 साली जेव्हा ऑलिम्पिकला निवड झाली, तेव्हा तिथल्या राजाने त्यांची पैशाची सोय केली. त्यांचे कोळेश्वर म्हणून गाव आहे, त्या गावकऱ्यांनी पैसे दिले, आणि तिथं फक्त 6व्या नंबरला ते आले. आणि त्यांनी ठरवलं की नाही, मी पुढच्या वेळेला 52 साली ऑलिम्पिक मध्ये जिंकणारच. आणि 52 सालापर्यंत त्यांनी तयारी केली. त्याच्यापेक्षा त्यांची ज्या ठिकाणी लखनौला त्या ठिकाणी त्यांचं एक त्यांची चाचणी झाली, आणि त्यांना किती गुण कमी पडले असतील? त्यांना 1 गुण कमी पडला. मग त्याने अपील केलं. जो राजा, का मला नाव मी सांगेन तुम्हाला, पण त्यांच्याकडे अपील केलं की नाही, मला मुद्दाम तुम्ही बाजूला ठेवलेला आहे, तुम्ही परत स्पर्धा घ्या. आणि त्यावेळेचं पण वैशिष्ट्य असं की त्यावेळेला ती स्पर्धा पुन्हा घेण्यात आली, आणि त्याच्यामध्ये ज्याची निवड झाली होती त्याला 3 वेळा त्यांनी पराभूत केलं लागोपाठ. आणि ऑलिम्पिक मध्ये या माणसाने कांस्य पदक मिळवलं. ते सुद्धा कांस्य पदक मिळवलं म्हणजे कसं मिळवलं, तर वास्तविक त्यांना अजून पुढचं पद मिळालं असतं. तिथे एक नियम होता की एखादी कुस्ती झाली की अर्धा तास विश्रांती द्यायची, परंतु रशियाचा जो उमेदवार होता त्याच्यावर लगेच कुस्ती लावली गेली. तो फ्रेश होता, याने ऑब्जेक्शन घेतलं. पण नेमकं त्यावेळेला आपले जे टीम लीडर असतात का नाही, ते कुठे जर बाहेर गेले होते तेवढ्यात. मग त्यांनी सांगितलं की टीम लीडर शिवाय तुम्हाला असं ऑब्जेक्शन घेता येत नाही, तुम्हाला व्यवस्थापक तरी पाहिजे, ट्रेनिंग तरी पाहिजे. आणि त्या कुस्तीत ते हारले, परंतु तरी सुद्धा त्यांना कांस्य पदक मिळालं. हे कांस्य पदक भारत देशाला मिळालेलं वैयक्तिक मधलं पहिलं आहे. त्याच्यानं 44 वर्ष नाही मिळालं. लिअँडर पेसला नंतर 44 वर्षांनी मिळालं, आणि सातारा जिल्ह्यात त्याच्याच नावाने हे चालू केलेलं आहे. पण हे होताना मला आश्चर्य असं वाटलं की त्यांचे वडील असतील, त्यांचे राजाराम कॉलेजचे प्राचार्य खर्डेकर असतील, की ज्यांनी 52 साली आपल्या घरावर कर्ज काढून पैसे दिले. कारण तेव्हा आपल्याला शासन पैसे देत नव्हतं. त्या खर्डेकरांनी आपलं घर तारण ठेवलं, पण या आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्याला पैसे दिले. तर हे तुम्ही मुद्दाम वाचा. म्हणून मी तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी सांगतो की काय परिस्थिती असती. आणि फक्त तो कशामुळे झालं, तर ते नुसती पैलवानगी करत नव्हते, वाचन करायचे, वाचन संस्कृती वाढवली. म्हणजे त्यांच्या बरोबरच आपले सातारचे सुपुत्र श्रीरंग आप्पा जाधव हे पण त्या स्पर्धेत होते. हे 52 खोलो खालच्या गटात होते, ते जरा वरच्या गटात होते. ते एका गुणाने फक्त हारले.
म्हणजे हे एवढ्यासाठी मी सांगतो की तुम्हाला खेळामध्ये जरी पुढे जायचं असेल, तुम्हाला शिक्षणामध्ये पुढे जायचं असेल तर तुझं वाचन पाहिजे. त्या वाचनाच्या माध्यमातून या माणसाने सगळं मिळवलं आणि देशामध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय नाव मोठं केलं. त्याचा आता पुतळा उभा आहे. त्यांना खरं आता पद्मश्री, पद्मभूषण, अगदी भारतरत्न दिलं पाहिजे असं ती व्यक्तिमत्व, पण ते आता पुढं मागं होण्याची शक्यता आहे. परंतु हे जे चालू आहे याला वाचन संस्कृतीचं बळ हे मला वाटतं अतिशय महत्वाचं आहे. मी तुम्हाला 2 उदाहरण मुद्दाम देणार आहे की काय परिस्थिती होती. म्हणजे मुलींनी विशेषतः इकडे लक्ष द्या. म्हणजे रवींद्र गुर्जर म्हणून एक मोठं नाव आहे, पॅप्युलर नावाची त्यांची कादंबरी आहे आणि त्यांनी लिहून ठेवलं की माझी आईमुळे मी, कारण ती अनुवादित कादंबरी आहे, मी माझ्या आईमुळे ही अनुवादित कादंबरी झाली. त्याचं कारण असं की माझी आई शिकू शकली नाही. माझे आजोबा वकील होते पण त्यावेळची परिस्थिती होती की मुलीला शिकवायचं नाही. या बिचाऱ्या मुलीला 4थीतनं शाळा सोडायला लावली. पण ही 4थीतनं शाळा सोडलेली मुलगी, तिचे 2 भाऊ मात्र शाळेत जात होते आणि या दोन्ही भावांनी त्यांना इंग्रजी आणि गणित शिकवलं. आणि ही इंग्रजी गणित शिकवल्यानंतर तरखडकर जी इंग्रजीची माला आहे त्याचं सगळं त्यांनी पाठांतर केलं, त्याचा अभ्यास केला आणि सगळं अनुवाद करायला शिकल्या. त्या मराठीतनं इंग्रजी, इंग्रजीतनं मराठी, मराठीतून हिंदी, हिंदीतून मराठी आणि सगळं काळाकडून रवींद्र गुर्जरांना मिळालं आणि आज ते जगामधल्या वेगवेगळ्या पुस्तकाचं अनुवाद करतायत, प्रसिद्ध आहेत. हे मुलींना का सांगतो की मुलींना त्या काळात मिळत नव्हतं. आता बदललं. आता अशी परिस्थिती आहे की तुम्हाला म्हणजे आता उलट होणार आहे. म्हणजे पूर्वी कसं असायचं, मुलीला मुलाच्याकडे दाखवायला आणलं जायचं का मुलगा मुलीकडे दाखवायला जायचं, सॉरी आता उलट झालेलं आहे. आता काय झालंय, आता हिच्या पुढच्या कालावधीमध्ये मुलाच्या घरी मुलीला आणावं लागणार आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचं आता सोपं नाही, आता मुलींची दादागिरी आहे. मी उद्घाटनात पण सांगितलं, परदेशामध्ये काय आहे, परदेशात काय, भारतात चालू झालंय पुण्यामध्ये. 1 दिवस स्वयंपाक कोणी करायचा, मुलाने करायचा. पुण्यात चालू झालं. मुलीमध्ये 1 दिवस मुलीने, 1 दिवस प्रत्येक वाटणी आहे. डिशवॉशर आलेले आहेत, बाकी सगळं आलेलं आहे. परंतु आता मुलींना समान अधिकाराच्या पुढे ह्या सगळ्या मुली गेलेल्या आहेत. ही बाब तुमच्यासाठी एवढ्यासाठी महत्वाची आहे की तुम्ही तिकडे लक्ष दिलं पाहिजे. मुली आज सगळ्या क्षेत्रामध्ये नेतृत्व करत आहेत, सगळीकडे त्या नेतृत्व करत आहेत आणि हे होण्यासाठी हा विशेषतः ग्रंथ महोत्सव आहे. मला आश्चर्य वाटतं की बऱ्याच गोष्टी अशा आहेत की सातारकरांच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. उदाहरणार्थ माते नर्मदे पुस्तक डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकरांचं प्रकाशित झालं आणि नर्मदा प्रकल्पाला विरोध करणारे निळू फुले, विरोध करणारे दुर्गा भागवत, ही सगळी मंडळी ते पुस्तक वाचून भानावर आली आणि त्यांनी म्हटलं की आम्ही हा विरोध केला, चूक केली आणि त्यातनं ते बाहेर पडले. कारण धरणं होणं हे महत्वाचं आहे. आज जे धरण झालेलं आहे नर्मदेवरचं, हे धरण भारताला सुजलाम सुफलाम करण्याला महत्वाचं आहे. तर हे पुस्तक काय करू शकतं बरं? हे पुस्तक कोणी लिहिलं? सातारमधल्या दत्तप्रसाद दाभोळकरांनी लिहिलं. ह्या गोष्टी जेव्हा तुमच्या वाचनात येतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय पद्धतीतून काय केलं पाहिजे. आज आपल्याला आताच उल्लेख केला राजकुमार निकमांनी एनबीटीच्या प्रदर्शनाचा. एनबीटी मध्ये त्यांनी जाहीर केलं की 40 कोटीची पुस्तकं विकली गेली आणि गर्दी प्रचंड होती. पण त्या प्रचंड गर्दीचा उपयोग काय झाला? म्हणजे आपण एखादा उत्सव करतो, जसं गणपती उत्सव करतो, उपयोग आहे का नाही? घरातला गणपती करतो तर आहे. गणपती उत्सव ज्यांच्या घरात होतो त्या घरातल्या मुलांचे सगळे श्लोक पाठ असतात, त्यांच्या सगळ्या आरत्या पाठ असतात आणि त्यांच्या आयुष्याला वळण लागतं. उदाहरणार्थ हे वळण लागण्यासाठी जे आपले सण आहे ते फार महत्वाचे आहेत. परंतु एनबीटी मध्ये मला असं नाही लक्षात आलं की पुण्यामधल्या शाळांची स्पर्धा लावली आहे, कथाकथन करायला लावलंय, मी वाचलेलं पुस्तक करायला लावलंय, त्यांच्या शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये स्टेजवर त्यांना संधी देण्यात आली. सगळ्या मोठ्या लोकांना संधी दिली. मग ते मोठे कोण, 1 लाखाचा कोणी वक्ता, 2 लाखाचा वक्ता, 3 लाखाचा वक्ता, 4 लाखाचा वक्ता, 10 लाखाचा, म्हणजे जाण्या येण्याच्या सगळ्या पाहुण्यांची सोय, विमानाची, त्यांची राहण्याची सोय सगळी 5 स्टार हॉटेलला. आपल्या इथे येणारा एक सुद्धा माणूस राहत नाही. आमच्या खर्चामध्ये आमचा खर्च जो आहे ना बॅलन्स शीट, एक लॉजिंगचा खर्च 0 आहे. किती आहे?
अगदी जर वाटलं तर घरी घेऊन जायचं. पहाटे आलं तर आपल्या घरी ठेवायचं, त्याला फ्रेश घेऊन इथे यायचं. हे एवढंच सांगितलं की हा ग्रंथ महोत्सव सेल्फ सपोर्टेड आहे. जसं महिला या ठिकाणी आहेत, घरात दिलेल्या पगारचं तेवढ्याच खर्च करतो आपण, म्हणून आपलं घर पुढे जातं. त्यामुळे हा ग्रंथ महोत्सव महाराष्ट्रातला एकही ग्रंथ महोत्सव टिकला नाही. कोल्हापूरला चालू झाला आणि नावं मी घेत नाही शहराची वेगवेगळ्या, परंतु एका ठिकाणही ग्रंथ महोत्सव टिकला नाही. हा टिकला फक्त इथं. म्हणून या टिकलेल्या ग्रंथ महोत्सवासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायची मुद्दाम विनंती करतो. कारण ही मंडळी सगळी 2-2, 3-3 महिने स्वकष्टाने अतिशय परिश्रमपूर्वक काम घेत आहेत. मला पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे, म्हणजे मी साहित्य संमेलन घेतलं होतं 1993 साली, 90 साली नाट्य संमेलन घेतलं होतं आणि 93 साली साहित्य संमेलन घेतलं होतं. आणि भारत शासने हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काय झाले, अध्यक्ष झाले. म्हणजे पुण्यात मी एक वेगळा प्रयोग केला. काय केला तर त्यांच्या कथा, त्यांची कादंबरी, त्यांचा अनुवाद, त्यांचा आणि वेगवेगळ्या गोष्टी याच्यावर एक पुस्तक काढलं, त्यांचं नाटक, आणि दिवसभर एक चर्चासत्र घेतलं आणि त्याचं पुस्तक तयार केलं. त्याला ह्या संस्कृती प्रकाशनच्या सुनीताराजे पवारांनी आम्हाला विशेष मदत केली. आणि मी ते सगळं झालं, मी परत बोललो, काय काय बोललो. आणि मी सातारा आलो की अजिंक्य म्हणून एक स्मरणिक आहे कशाची, साहित्य संमेलनाची. ती वास्तू तर बघितलं, भारत शासने आलं होतं सातारमध्ये. मला कुठं माहितीये, मला माहित नाहीचं कारण असं, मी फक्त संयोजकच होतो. काय करायचं, शतरंजी उचलायची, खुर्च्या उचलायच्या, पैसे गोळा करायचे, बाकी आणखीन काय करायचं. परंतु त्या संमेलनात तर काय, एक परिसंवाद 5 ते 7 टायमिंग होतं. ते 5 ते रात्री 10 पर्यंत चालला. शिवाजीराव भोसले, बाबा महाराज सातारकर, यशवंत पाठक, तो परिसर पुढे वर्षभर गाजत होता. संतांनी महाराष्ट्र बुडवला का जगवला असा तो प्रश्नचिन्हाचा परिसंवाद होता आणि तो गाजला. पण मला भारत शासने आले होते माहीतच नाही. म्हणजे याचा अर्थ मी किती कच्चा होतो. मी मुला मुलींना सगळ्यांना एवढंच सांगतो की प्रत्येकाला लिहायला तो घाबरतो, मला जमेल का, मला जमेल का. आणि आपणच आपलं लिखाण मारतो. जसं आता कराओकेचे गाण्याचे कार्यक्रम बघतो का नाही, बाथरूम सिंगर सगळे गाणे म्हणतो, सगळे म्हणतात छान. मी सुद्धा गाणं म्हणायला लागलो, आश्चर्य आहे का नाही. मी काय सांगितलं की आपल्याला समजत नाही. तेव्हा आज इथं जेवढी मंडळी आहेत त्यांना आव्हान करेन मी, तुम्ही लिहा, कविता लिहा, आठवणी लिहा, आईबद्दल लिहा, वडिलांबद्दल लिहा. एखाद्याचं आत्मचरित्र असतं, ते त्याचं नाही आत्मचरित्र, ते आत्मचरित्र त्याच्या पूर्ण गावाचं आहे, त्याच्या घराचं आहे. आणि त्यातल्या आठवणी त्या जागृत होत असतात. म्हणजे मला एकच आठवण मी सांगेन तुम्हाला, पुण्यामध्ये कोशकार केतकर म्हणून आहेत, त्यांचं दरवर्षी पुण्यदिवस आम्ही साहित्य संमेलन साजरं करतो. आणि ते नेमकं माझ्याकडे आलो होतं खातो. आणि यावर्षी आम्ही ते साजरं करायला गेलो आणि मी बोललो, सगळं झालं. आणि त्या केतकर कुटुंबातला एक व्यक्ती माझ्यापाशी आली आणि ती म्हणते, मी मिलिंद केतकर, तुम्ही ते सातारचा शिऱ्या चिटणी जो खानावळ चालवायचा ना, म्हटले ते तुमचे कोण लागतात तो. तर म्हटलं तो मीच आहे. त्याने मला मिठी मारली. मला पद्मश्री मिळाली, समजून घ्या, पद्मश्री मिळाली उदाहरणार्थ. तर हे जे आहे ना फार महत्वाचं आहे. तुम्हाला एखाद्या माणसाने लहानपणाची ओळख देणं, एखाद्या माणसाने ती गोष्ट सांगणं, आणि हे सगळं तुम्हाला साहित्यातनं घडत असतं. म्हणजे आता बघा, इथं तुम्हाला स्टेजवर वेगवेगळी मंडळी भेटतात. काल श्वेता शिंदे इथं आल्या होत्या, खांडेकर आले होते, वेगवेगळी म्हणतात. खेडेगावातल्या प्रत्येकाला भेटायला मिळतात का हो, पण त्यांना पुस्तकातनं मिळतात ना भेटायला, ग्रंथातनं भेटतात, आणि ती मंडळी मोठी होतात. मी तुम्हाला माशेलकरांचं एक उदाहरण सांगेन. माशेलकर कवी आहेत का तर मला माहित नाही, पण माशेलकर एका आत्ता मोठ्या कार्यक्रमाला गेले, 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. आणि कार्यक्रमाला गेल्याबरोबर त्यांनी कार्यक्रम संपता एक कविता केली, कार्यक्रमावर केली कविता छानपैकी. आणि त्यांनी स्टेजवर येऊन कार्यक्रमावर कविता म्हणून दाखवली. ती कार्यक्रम कविता म्हणून दाखवली, टाळ्याचा कडकडाट झाला. मग त्यांनी विचारलं, तुम्हाला माहिती आहे का ही कविता कुणी केली आहे. ते सगळे म्हणजे, हो तुम्हीच केली, आताच केली. ते म्हणजे मी नाही केली, ही AI नी केली आहे. मी माझ्या AIच्या जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो सॉफ्टवेअर आहे त्याला ऑर्डर केली की मी इथे असं आहे, माझ्या आजूबाजूला असं आहे, पुढे अशी माणसं बसली, मला कविता करून पाठव.
आणि त्यांनी कविता करून पाठवली. तर हे इतकं पुढंच तंत्रज्ञान चाललेलं असताना दुसऱ्या बाजूने तुम्हाला हेही सांगितलं पाहिजे, त्याच्यावर विसंबून राहता येत नाही. मी आता परवा लेख लिहित होतो, त्याच्यावरनं काय माहिती मागवली, बाकीकडनं मागवली, तेव्हा माझ्या लक्षात आलं त्यात जन्मतारीख सांगितलेली वेगळी आहे आणि खरी वेगळी आहे. म्हणजे तुम्हाला तो फक्त एक पॉझिटिव्ह म्हणून तो हेतू आहे, तुमचा पुढचा हेतू तो नाही आहे. तर हे सगळं तुम्हाला या ग्रंथ महोत्सवातून मिळतंय, साहित्य संमेलनातून मिळतंय. आपल्या महाबळेश्वरच्या नीता भिसे यांची कविता माझ्या वाचनात आली, फार सुंदर आहे. तेवढी कविता म्हणून मी माझं मनोगत संपवणार आहे. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की हा असा ग्रंथ महोत्सव हा महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये घडत नाही. या ग्रंथ महोत्सवाने एकच धोरण ठेवलेलं आहे की पुस्तक वाचनाकडं विद्यार्थ्यांना वळवायचं, त्यांना वक्ते म्हणून प्रसिद्ध होण्याकडे वळवायचं, त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कॉन्फिडन्स द्यायचा. हे सगळ्या गोष्टी या माध्यमातून होत आहेत. आणि या माध्यमातून दुसरी गोष्ट अशी, सातारा शहरामध्ये पुस्तकाचं एक सेपरेट दुकान नाही एक सुद्धा अजून. अशा सातारामध्ये पाहिजे ते पुस्तक मिळण्याची आणि ते कमी किमतीमध्ये या ठिकाणी सोय झालेली आहे. आपले 100 स्टॉल भरलेले आहेत. म्हणजे इथं मेहता पब्लिकेशनचे 10 स्टॉल आहेत. त्यांच्याकडे मला माहिती आहे की अतिशय सदन व्यक्ती आहेत ते, त्यांना इतर स्टॉल लावायची आवश्यकता आहे. मग काय लावतात ते? येतात, ते काउंटरवर बसतात, सातारकर जे आनंदाने पुस्तकं घेतात तो आनंद चेहऱ्यावर बघतात आणि तेवढ्यासाठी स्वतः येतात. हे खरोखर मिरॅकल आहे आणि ते तुमचं मिरॅकल सातारकरांनी मनावर घेतलंय. या ग्रंथ महोत्सवात येऊन भेट द्यायची नाही म्हणजे मी काय ते चुकलो असं लोकांना वाटतं. ही बाब जसं जे असतं का नाही गावच्या उरसाला जायचं तसं ते झालेलं आहे. पण दुसरी बाजू अशी, एकदा घरी विकत नेलेलं पुस्तक वाचलं जातच, एकदा फुकट दिलेलं पुस्तक वाचलं जाणार नाही. पण ज्याला पैसे मोजलेले आहेत ते पुस्तक माणूस वाचतोच. त्यामुळे वाचन संस्कृतीला बळ देणाऱ्या ग्रंथ महोत्सवासाठी माननीय श्रीपाल सबनीस सर आलेले आहेत. त्यांचं 75वं वर्ष चालू आहे. त्याहीपेक्षा मी जसं म्हटलं तसं साहित्यिकांना बळ देणारं असं व्यक्तिमत्व आहे, सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व आहे. त्यांचं मी स्वागत करतो आणि शेवटची मी कविता ही म्हणतो नीता भिसेंची आणि माझं मनोगत संपवतो. त्याने काय म्हटलं बघा, तुम्हाला पुस्तकाविषयी नुसते लिहून चालत नाही, चालत नाहीच. तुम्ही किती आत शिरता ते पाहावं लागतं, जिरवावं लागतं, बरेचदा खूपच बिडलं तर मिरवावं लागतं, बरेच वर्ष मुरवावं पण लागतं एखादं पुस्तक. वाटतं बरेचदा कळलंय पुस्तक, पण हयात जाते तेव्हा कळतं बरंच राहिलंय कळायचं. माणसासारखंच असतं पुस्तक. कळेस तर तुम्ही होऊन गेलेला असता दुसऱ्या पुस्तकातील पान, कधी भिजलेली, कधी थिजलेली, कधी अनुलेखाने मारलेली, कधी टर उडवलेली. तुमच्या पुस्तकात मात्र तुम्ही शोधत राहता न कळलेले अर्थ. परत परत वाटून घेता किती कळायचं राहिलंय, स्वतःच स्वतःला. अशी छान कविता आहे. मला या ठिकाणी स्टेजवरील विशेषतः संस्कृती प्रकाशनाच्या आणि महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, सुनीता कदम, राजेंद्र माने, उपाध्यक्ष लांडगे सर, राजकुमार निकम, प्रदीप कांबळे, डॉक्टर संदीप श्रोत्री, मंडपे मॅडम आणि माझ्या कमिटीमध्ये, आमच्या कमिटीमध्ये सर्वजण, या सर्वांनी जे कष्ट घेतले, विशेषतः पत्रकारांनी जे प्रयत्नपूर्वक हा ग्रंथ महोत्सव वाढला पाहिजे म्हणून जे योगदान दिलेलं आहे, यासाठी काम करणारे सगळे कार्यकर्ते आहेत. म्हणजे शुभम असेल, साळुंके साऊंड सर्व्हिसवाले असतील, पार्टी आहेत, माने आहेत, त्या सगळ्यांचं मी विशेषतः आभार मानतो. पुन्हा एकदा पुढच्या वर्षीचा ग्रंथ महोत्सव, 25वा ग्रंथ महोत्सव वर्षभर वेगवेगळ्या स्पर्धांनी करू. आणि आपण जे 5 पुरस्कार जाहीर केलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला पुरस्कार आहे सुमित्राजे भोसले यांच्या नावचा, आईसाहेब. दुसरा आहे तो यशवंतराव चव्हाण यांच्या नावचा. तिसरा आहे डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांचा. चौथा आहे शंकर सारडा यांचा. आणि 5वा आहे डॉक्टर विश्वास मेंढळे यांचा. विशेषतः ग्रंथ महोत्सवामधलं डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांचं योगदान, शंकर सारडांचं योगदान आणि विश्वास मेंढळे यांचं योगदान न विसरण्यासारखं आहे. हे पुरस्कार या 4 महिन्यात दिले जातील
याची मी आपणा सर्वांना ग्वाही देतो. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय जय महाराज. धन्यवाद सर. या ग्रंथ महोत्सवाच्या आजच्या समारोपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर. आत्ताच चिटणीस सरांनी सांगितलं की त्यांचा अमृत महोत्सव वर्ष हे चालू आहे. मी त्या निमित्ताने ग्रंथ महोत्सवाच्या वतीने आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत. मी ग्रंथ महोत्सवाच्या वतीने विनंती करते की लांडगे सर, प्राचार्य विंध्या लांडगे सर यांनी आहे का? यांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. तत्पूर्वी त्यांच्यासाठी ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीने जे मानपत्र तयार केले आपण त्याचं वाचन मी करते. आदरणीय डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, सप्रेम नमस्कार. मराठी साहित्यात ज्या काही मान्यवर साहित्यिकांनी मोलाचे योगदान दिले त्यामध्ये आपले नाव हे अग्रभागी आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे तौलनिक भाषा विभागात आपण प्राध्यापक आणि विभाग प्रमुख होतात. निवृत्तीनंतर आपण कला विद्याशाखेचे डीन म्हणून काम केले आणि प्राचार्य पदावरून निवृत्त झालात. मराठी साहित्यात आपण 70 पेक्षा अधिक ग्रंथांचे लेखन केले. विशेषतः समीक्षा क्षेत्रातील आपले कार्य महत्त्वपूर्ण आहे. इस्लामी संस्कृती, संत साहित्य, आदिवासी साहित्य, विवेकवादी समीक्षा, डॉक्टर आंबेडकरांच्या विषयक साहित्य, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचे विवेकवादी लेखन अशा विविध विषयांना आपण आपल्या लेखनातून प्राधान्य दिले. महाराष्ट्रातील बऱ्याच साहित्यिकांच्या कविता संग्रह, कादंबरी, नाटक, लेखसंग्रह, स्तंभ लेखन संग्रह अशा जवळपास 350 पेक्षा जास्त पुस्तकांना आपण आशयगर्भ प्रस्तावना दिली आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर ही विविध साहित्यिक उपक्रमांमध्ये आणि साहित्य संमेलनांमध्ये व्याख्यानांच्या निमित्ताने आपली मोलाची उपस्थिती लाभलेली आहे. आपली स्वतःची समतोल वैचारिक भूमिका आहे. 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आपण भूषवले आहे. अनेक मान्यवर पुरस्कारांनी आपण सन्मानित झालेले आहात. आपली विचारधारा समाजाला प्रबोधन करणारी आहे. साहित्यिक म्हणून आपले हे सर्व योगदान सुवर्णाक्षरांनी लिहावे असेच आहे. या आपल्या साहित्य सेवेला अभिवादन म्हणून सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती आपल्या वयाच्या 75व्या वर्षानिमित्त आपणास हे सन्मानपत्र प्रदान करीत आहे. आपले नम्र सर्व ग्रंथ महोत्सव समिती. आणि महाराष्ट्रभर आणि देशभर ज्याची परंपरा आज चालू आहे अशा या जननीला मी वंदन करतो. या कार्यक्रमाचे विशेषतः ग्रंथ समितीचे कार्यवाह माननीय शिरीषराव चिटणीस, सन्माननीय लांडगे भाऊ, या शहरातील एक प्रतिष्ठित लेखक डॉक्टर माने, या समितीचे निष्ठेनं काम करणारे सन्मान्य निकम आणि सन्मान्य कांबळे, या शहरातील प्रसिद्ध लेखक डॉक्टर श्रोत्री, या जिल्ह्याचा अभिमान वाटावा अशा सांस्कृतिक नेतृत्व करणाऱ्या आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचं कार्यक्षम अशा प्रकारची कामगिरी करणाऱ्या संस्कृती प्रकाशनच्या आमच्या भगिनी सुनीताराजी पवार, सुनीताताई कदम, या समितीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते,
प्रमोदिनीताई पार्टे, त्याचबरोबर या समारंभाच्या समारोपाला हजर असणारे आपण सर्व शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, वकील, डॉक्टर, प्राध्यापक आणि सर्व पत्रकार मंडळी, लेखक आणि रसिक विद्यार्थी मित्र हो, गेल्या 4 दिवसापासून हा ग्रंथ महोत्सव चालू आहे. खरं तर हा साताऱ्याच्या शहराचा, हा सर्वांचा मिळून हा आनंद उत्सव आहे. ग्रंथ महोत्सव एखाद्या संस्कृतीचा अविभाज्य भाग व्हावा अशी सुरुवातच, या कल्पनेची सुरुवातच या सातारा शहरातून सुरू झाली आणि ज्याला एक 24 वर्षाचा इतिहास आहे. शिवाजीरावांचं योगदान, शंकर साहेबांचं योगदान आणि आताच्या सर्व समर्पित कार्यकर्त्यांचं योगदान मी जवळून अनुभवतो आहे. श्री श्रावणी भाषणातून आपल्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संवेदनशीलतेला हाक दिलेली आहे, साथ दिलेली आहे. किती विविधतेनं नटलेलं अशा प्रकारचं संदर्भाचं हे भाषण. आपण भाग्यवान आहोत की साताऱ्याची संस्कृती ही शिवाजी महाराजाच्या काळापासून ते आज तागायत ऐतिहासिक सांस्कृतिक भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. साताऱ्याचे अनेक सैनिक सीमेवरती लढत आहेत. सर्वार्थाचा प्रेरक आणि मार्गदर्शक इतिहास या सातारा नगरीच्या मातीतून जन्माला आलेला आहे आणि आता नवा इतिहास या ग्रंथोत्सवाच्या निमित्तानं आपण सगळं निर्माण करत आहात. आपल्यापैकी प्रत्येक जण या इतिहासाचे शिल्पकार आहात. प्रामुख्याने या कार्यक्रमाला शिक्षक आणि विद्यार्थ्यांची संख्या मला मोठ्या प्रमाणावर दिसते आहे. ग्रंथाचं महत्व मी सांगावं असं मला वाटत नाही, पण ग्रंथ हेच गुरु. या मंचाच्या दोन्ही बाजूला, डाव्या आणि उजव्या बाजूच्या पडद्यावरती इतकी ठसठशीत अक्षरामध्ये ग्रंथाचं महत्व आणि मूल्य विशद करणारी वाक्य विधानं लिहिलेली आहेत. त्यावर डोक्यामध्ये लख प्रकाश पडतो. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये किंवा जगामध्ये श्रीमंत किती माणसं आहेत त्याच्यावर जगाची, विश्वाची समृद्धी ठरत नाही, तर ग्रंथ लेखक किती आहेत, ग्रंथाची संख्या, ग्रंथ लिहिणाऱ्याची संख्या आणि ग्रंथ वाचणाऱ्याची संख्या, ग्रंथ प्रकाशित करणाऱ्याची संख्या, ग्रंथाचा अभ्यास करणाऱ्याची संख्या, यावरनं विश्वाची पातळी ही ठरत असते. मानवतेचं प्रगल्भ रूप ज्या ग्रंथामध्ये दडलेलं आहे ते ग्रंथांचा महोत्सव या ठिकाणी साताऱ्याला आनंद उत्सवामध्ये साजरा होतो आहे. त्याला निर्णायक महत्व आपण देतात, कारण ग्रंथाला देश माहिती नाही, ग्रंथाला जात माहिती नाही, ग्रंथाला धर्म माहित नाही. धर्मातीत आणि जातीतीत आणि देशाच्या पलीकडली ग्रंथ रचना, ज्ञानाला महत्व, ज्ञानाची पेरणी आपण सगळे करत आहात. या ग्रंथ महोत्सवाच्या निमित्तानं सगळ्यात पेरणी, ज्ञानाची पेरणी श्रेष्ठ आहे. कारण न संपणारं अशा प्रकारचं ज्ञान मानवी जीवन जगवणारं, समृद्ध करणारं आणि मानवाला एकात्म करणारं, मानवाच्या विकसित रूपाकडे घेऊन जाणारं, नव्या दिशा, नव्या आशा निर्माण करणारं हे ज्ञान ग्रंथातूनच मिळतं. आणि म्हणून ग्रंथाच्या महोत्सवाला निर्णायक अशा प्रकारचं महत्व आहे. दिवाळी, दसऱ्याला जे महत्व, ईदला जे महत्व किंवा ख्रिसमसला जे महत्व आहे, विविध हे वाटलेले असे धर्म आहेत, वाटलेले महोत्सव आहेत. पण ग्रंथ महोत्सव मात्र सगळ्यांनी मिळून साजरा करण्याचा महोत्सव आहे. हिंदू, मुसलमान आणि ख्रिश्चन, शीख आणि बौद्ध, जैनांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा महोत्सव आहे.
पण त्यामध्ये ग्रंथामध्ये सत्य आहे, ग्रंथामध्ये ज्ञान आहे. गांधीतला महात्मा याच सत्याच्या पूजेतून, ज्ञानाच्या पूजेतून जन्माला आला. सॉक्रेटिस त्याचं ज्ञान महत्व, सॉक्रेटिसच्या जीवनाला महत्व ग्रंथामुळेच प्राप्त झालं. नोबेल पारितोषिक विजेते विद्वान जगाला नवीन ज्ञान देतात, नवीन संशोधन देतात, आणि त्या संशोधनामध्ये जग सुखाची आणि आनंदाची संबंध अनुभूती घेतं. ते नोबेल पारितोषिक विजेते सुद्धा याच ग्रंथाच्या वाचनातून, आकलनातून, समीक्षेतून मोठे झाले, जगाचे निर्माते झाले, जगाला नवीन ज्ञान देते झालेले आहेत. आणि म्हणून सर्वार्थाची, पुण्याची पेरणी करणारी ग्रंथ हे सर्व देशामध्ये, सर्व जगामध्ये, सर्व धर्मामध्ये, याला ग्रंथाचा नकाशा विश्वात्मक आहे. ग्रंथाचा नकाशा माणूस बरोबर ग्रंथ आहे, माणूसच आहे. आणि संबंध ग्रंथाची विश्व व्यापलेला आहे. विश्वव्यापकतेची कल्पना ग्रंथातून मिळालेली आहे. ज्ञानेश्वर ग्रंथातून निर्माण झाले. तुकारामाच्या गाथेतून तुकाराम जन्माला आला. तुकाराम आपल्याला कळतो, बायबल मधून येशू ख्रिस्त कळतो. मारेकरांना क्षमा करा असं सांगणारा येशू ख्रिस्त क्रुसावरती चढवत असताना, मारेकरांनी खिळे ठोकत असताना, हे परमेश्वरा यांना माफ करे, काय करतात त्याला कळत नाही. साने गुरुजी मराठी मातीतला एक मास्तर माणूस, तुमच्यासारखाच ध्येयानं वेडा होतो, राष्ट्रभक्तीनं संबंध त्याचा कण कण फुलतो. मास्तरकी सोडून अमळनेरच्या शाळेतून तो बाहेर पडतो आणि कामगारासाठी, शेतकऱ्यासाठी लढे देतो, दलितांसाठी तो पंढरपूरच्या विठोबाचं मंदिर खुलं व्हावं अशा प्रकारची तो त्यासाठी उपोषण करतो, महाराष्ट्रभर दौरे काढतो. काँग्रेस कम्युनिस्टवादी साने गुरुजी, समाजवादी साने गुरुजी, खरा सत्यवादी साने गुरुजी आहे. आणि म्हणूनच त्याच्या सत्याच्या पूजेतून खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही कविता जन्माला आली. ते जगाचं अत्यंत आश्रय गीत झालं, विश्वगीत झालेलं आहे. एका धर्मावरती प्रेम नाही, एका देशावरती प्रेम नाही, सर्वावरती प्रेम करा म्हणणारा तोच खरा धर्म आहे म्हणून सांगणारा. म्हणजे रूढ धर्म सगळं बाद, धर्माच्या पलीकडला माणूस फक्त शोधणं आणि माणसानं माणसावर प्रेम करणं, एवढंच फक्त माणसाची खरी किंमत आहे, खरी श्रेष्ठता आहे. ती श्रेष्ठता ग्रंथाच्या ज्ञानातूनच साने गुरुजींना गवसली. म्हणून तर तो आदर्श मास्तर झाला. या आदर्श मास्तरचा आदर्श आज आपल्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी जरूर समोर ठेवला पाहिजे. आदर्शाची वाणवा जरूर आपल्याला दिसते. देशाच्या पातळीवरती एकही आदर्श मास्तर दिसत नाही. जे जिल्हा परिषदने आदर्श ठरवलेले, राज्याने आदर्श ठरवलेले, ते मर्यादित स्वरूपाच्या आदर्शाचे मास्तर आहे. त्यांच्या आधारानं त्याचा आदर्श मी कमी करत नाही, पण खरी मास्तर की त्या प्रेमामध्ये आहे, जगाला प्रेम अर्पण्यामध्ये आहे. प्रेमाची शिकवण ग्रंथ देतात, सत्याची शिकवण भरलेलं ताट समोर आहे. पंचपक्वानाचं ताट समोर असताना मी अन्न घेणार नाही, अन्यायाचा प्रतिकार केल्याशिवाय मी सत्याग्रह सोडणार नाही असं म्हणणारा गांधी. गांधीतलं महात्म्य पण या ग्रंथाच्या संबंध सेवेतून आणि आकलनातून आणि संबंध ज्ञानातूनच पुढे आलेलं आहे. महात्मा फुल्यातला महात्मा फुले सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकामध्ये दिसतो. ते पुस्तक म्हणजे ग्रंथ आहे. महात्म्याला महात्मा बनवणारे सुद्धा ग्रंथ असतात. कानडी साहित्यामध्ये वचन, बसवेश्वराची वचन, ही संबंध कानडीचा भाषा ओलांडून मराठीमध्ये आज अवतरलेली आहे. काही तो कैलास म्हणणारा बसवेश्वर, हे ग्रंथातूनच सत्य कळतं. कष्टामध्ये, प्रयत्नामध्ये, श्रमामध्येच स्वर्ग असतो. स्वर्ग दुसरीकडे कुठे आकाशात नसतो. स्वर्ग याच पृथ्वीवर आहे. आणि म्हणून फुकट खाण्याची सवय लावणं बरोबर नाही.
हे लहानपणापासून मुलांना शिकवायचं असेल तर बसवेश्वर आदर्श आहे. बसवेश्वरातला महात्मा, गांधीतला महात्मा आणि महात्मा फुल्यामधला महात्मा हे वेगवेगळ्या काळातले महात्मे पण आहेत. पण महात्म्याचं भरण पोषण कोणी केलं तर ग्रंथालयाने केलं, ग्रंथाने केलं. त्यांनी वचन साहित्य लिहिलं म्हणून महात्मा बसवेश्वर महात्मा झाला. गांधींनी हरिजन सेवक संघ काढला. गांधींनी आत्मकथा लिहिली, सत्याचे प्रयोग लिहिले, सत्यावरची निष्ठा ठेवली, सत्याची पूजा केली. म्हणून सत्याची प्रेरणा देणाऱ्या ग्रंथातून गांधीतला महात्मा घडवला गेला. फुलांनी ग्रंथ लिहिले आणि ग्रंथ वाचले. थॉमस पेनचा अमेरिकेतल्या या सबंध महान विचारवंताचा प्रभाव महात्मा फुल्यावरती पडलेला आणि म्हणून त्यांची सर्व ग्रंथ संपदा, शेतकऱ्याचा आसूड असो, सत्याची बाजू मांडणारा ग्रंथ, गुलामगिरीचा आसूड असो, ब्राह्मणाचा कसब असो, संबंध सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना असो, सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक असेल, या पुस्तकाची निर्मिती याच सत्यनिष्ठेतून झाली आणि ती ग्रंथाच्या आकलनातून, वाचनातून झालेली आहे. ब्राह्मण, ख्रिस्त, मांग, महमद धरावे पोटाशी, लेकरापरी. ब्राह्मणशाहीच्या विरोधात महात्मा फुले लढले, हे एक सत्य आहे. पण दुसऱ्या बाजूने ब्राह्मणाला पोटाशी धरावं, ख्रिश्चनाला पोटाशी धरावं, मांगाला पोटाशी धरावं, महमदाला पोटाशी धरावं, मुसलमानाला पोटाशी धरावं, लेकरापरी. सर्व जातीची धर्माची माय झालेला महात्मा फुले तो ग्रंथातूनच जन्माला आला. आकाशातून पडलेले नाही कोणताही महात्मा. पृथ्वीवरच्या संबंध परंपरातून, या संबंध वास्तवातून माणसं वाचली, परिस्थिती वाचली, सामाजिक राजकीय स्थिती वाचली, ग्रंथालयातली पुस्तकं वाचली, त्यातून हे सर्व महात्मा लोक जन्माला आलेले आहेत. महापुरुष त्याच्यातूनच जन्माला आले. एकही महापुरुष बिना पुस्तकाचा जन्माला आलेला नाही. अण्णाभाऊसाठी अशिक्षित, नंतर शिकले, 100-125 पुस्तकं लिहिली, 33 कादंबऱ्या लिहिल्या, 10-12 वगनाट्य लिहिली, 200 कथा लिहिल्या, 200 गाणी लिहिली, लेनिनग्राडचा पोवाडा गायला. या सातारा जिल्ह्यातला, या सांगली वाटेच्या संबंध वाटेगावचा माणूस, अशिक्षित माणूस, मुंबईचा प्रवास, वाटेगाव ते मुंबई, हा प्रवास ज्ञानात्मक प्रवास झाला. आणि हा माणूस रशियाला जाऊन आला. रशियामध्ये गायला तो शिवाजी महाराजांचा पोवाडा. ज्या जाती व्यवस्थेनं त्याला दलित ठरवलं, भाकरी नाकारली, ज्ञान नाकारलं, सिनेमाच्या पाट्या रंगवताना तिथली अक्षरं लिहून लिहून तो मोठा झाला. 33 कादंबऱ्या जन्माला आल्या. फकीरासारखी कादंबरी, आवडीसारखी कादंबरी, काय त्या माळावरचा माकडासारखा असं काहीतरी अनेक कादंबऱ्या लिहिल्या. प्रसिद्ध अशा प्रकारचा वाङ्मय लिहिणारा माणूस. दोस्तोस्की, रशियाचा तुमचा गॉर्की, आई लिहिणारा गॉर्की. परदेशी लेखक आपल्याला आवडत नाही. परदेशातली आई, इंग्लंड अमेरिकेची आई, रशियातली आई आणि भारतातली आई, आईमध्ये काय फरक आहे? आईला देश नसतो, आईला धर्म नसतो. मातृत्वाला धर्म, देश आणि जात काहीच नसतं. मातृत्व याला नकाशाच नाही. मातृत्व स्वयंभू आहे. ते स्वयंभू विश्वात्मक आहे, व्यापक आहे. या मातृत्वाची शिकवण देणारा, मदर लिहिणारा गॉर्की हा जगप्रसिद्ध अशा प्रकारचा लेखक. भारताने अनुकरण करावं, अनुवाद करावा अशा प्रकारचा लेखक. शेक्सपियरची नाटकं शेकडो वर्षापासून आज आपण प्रत्येक भाषेमध्ये अनुवादित झाली. ग्रंथाने पुरवलं, मूळ ओरिजिनल शेक्सपियर पोहोचवलं आणि शेक्सपियर इंग्रजी मधला सगळ्या भाषेमध्ये जगभर पोहोचला. त्याच्यातल्या कलागुणामुळं, त्याच्यातल्या ज्ञानामुळं, त्याच्यातल्या सत्य मांडणीमुळं. तसाच भारतातला कालिदास, भारतातला भवभूती, भारतातले संबंध केशवसूत, तुमचे वामन मल्हार जोशी, हरा आपटे, वामन केतकर, डॉक्टर केतकर आणि वामन मल्हार जोशी, अशी मोठी कादंबरीकाराची परंपरा, नेमाडे, अण्णाभाऊ साठेपर्यंतची परंपरा. ही संबंध देशामध्ये, परदेशामध्ये भाषांतरित होऊन ती गाजावी अशा प्रकारचे संबंध
एक हायलाइट मोठी अशी ज्ञानाची परंपरा, पुस्तकांची परंपरा, कवितेच्या पातळीवरती अनेक केशवसूत आहेत. केशवसूत ते मर्डेकर, वाया, भारा तांबे, माधव जुलियन, अनेक प्रकारचे लेखक. आजच्या अलीकडल्या लेखकापर्यंत बालवाङ्मय लिहिणारे अनेक लेखक आहेत. अशा लेखकामध्ये पियूची काय वही लिहिणारी संगीता बर्वे पुण्यातलीच, राजू तांबे प्रसिद्ध अशा प्रकारचा बाल लेखक, बाल साहित्याचा लेखक असणार. आपले भावे, पुष्पा भावेचे मिस्टर अनंत भावे, त्यांची पुस्तकं फार प्रसिद्ध आहे जुन्या काळापासूनची. विलास मोरे, रामदास मराठवाड्यातला, विलास मोरे खानदेश मधला, आव्हाड, अनेकांची संबंध बालसाहित्याचा जुनं चिवू काऊचं बालसाहित्याचा राहिलेलं नाही. परीचा आणि त्या संबंध, परी आणि अप्सरा आणि पोपट बोलणारा कावळा आणि राजा राणीच्या कथा सांगणारं बालसाहित्य आता मागे पडलं. कॉम्प्युटरचं बालसाहित्य आलं. नवीन अशा प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानानं राहिलेलं त्या जाणीवा व्यक्त करणारं विज्ञाननिष्ठ अशा प्रकारचं बालसाहित्य, अंधश्रद्धा निर्मूलन करणारं बालसाहित्य अनेक नव्या लेखकांनी, जुन्या लेखकांनी लिहिलं. ते बालसाहित्य पुस्तकातूनच मिळतं आणि ते ग्रंथालयातून मिळतं. आणि म्हणून ग्रंथालय जगवली पाहिजे. जवळजवळ 23,000 काहीतरी मला वाटतं पुस्तकं, काय ग्रंथ यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये आहे. 13,000 अनुदानित ग्रंथालय महाराष्ट्रात आहे. त्यापैकी 22,678 कर्मचारी या ग्रंथालयातून ग्रंथाची जपणूक, ग्रंथाचं जतन, ग्रंथाचं संरक्षण ते करतायत. तुमच्या इथले लेखक आहेत, राजेंद्र माने आमचे आहेत, उत्तम लेखक आहेत. डॉक्टर श्रोत्री आहेत, ऍडव्होकेट नुलकर आहेत. तुमच्या दळवी का शुभांगी दळवी या साताऱ्याच्या आहेत, मोठी परंपरा आहे. साळुंके आहेत. या शहराला संबंध महाराष्ट्राच्या भूमीला बरंच काही दिलं. त्यापैकी ग्रंथालय कल्पना दिली आणि ती कल्पना सुदैवानं महाराष्ट्र सरकारचं सुबुद्धी जागी झाली आणि ते स्वीकारलं. जिल्ह्यात आता ग्रंथालय झाली, ग्रंथ महोत्सव झाली. ही महोत्सवाची कल्पना या साताऱ्याची आहे, मूळची कल्पना साताऱ्याची आहे. मी 10-15 वर्षापूर्वी या साताऱ्याला आलो. शंकर सांगणारी मला इथे पहिल्यांदा निमंत्रित केलं गेलं, उद्घाटन म्हणून मला बोलवलं गेलं. नंतर आमचे चिटणीस शिरीषरावांनी मला निमंत्रित केलं. बऱ्याच 4-5 वेळा मी इथे येऊन गेलेलो आहे. मला इथली साताऱ्याची संस्कृती अधिक श्री चिटणीसांमुळे अधिक मला अवगत झाली. सिनेमाची गाडी, संगीताची संबंध पर्वणी, निसर्गाच्या सानिध्यात राहणारा इथला सातारचा माणूस, अनेक गतीमध्ये चित्रकलेमध्ये, संगीतामध्ये इथली संबंध नवी पिढी, जुनी पिढी मजबूत झालेली आहे. असा संबंध साताऱ्याचा संदर्भ लक्षात घेतला तर सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध सातारा झालेला आहे. तुम्ही सर्व भाग्यवान आहात, विद्यार्थी आणि प्राध्यापक, शिक्षक. या महोत्सवाचे दरवर्षी तुम्ही लाभकरी आहात, लाभार्थी आहात आणि मग तुम्ही भाग्यवान आहात एका अर्थाने. कारण हा दरवर्षीचा टॉनिक तुम्हाला 4 दिवसाचा टॉनिक मिळतो. देशाच्या पातळीवर माझ्या माहितीप्रमाणे 4 दिवसाचा ग्रंथ महोत्सव साताऱ्याशिवाय कुठेच नाही, साताऱ्यालाच फक्त आहे. आणि म्हणून अभिनंदनाचे आणि अभिमानाचे विषय कुठले आहेत आपण लक्षात घेतले पाहिजे. साताऱ्याची भाषा, साताऱ्याची संस्कृती, साताऱ्याचा इतिहास हा अभिमानाचा विषय आहे. ज्या अनुदानित, बिना अनुदानित ग्रंथालयातून 22,678 कर्मचारी काम करतायत. कोणाला 600 रुपये, कोणाला 1000 रुपये, कोणाला 2200 रुपये फक्त पगार आहे. त्याला 2200 रुपयात महिना काढायचा. हजारो ग्रंथाचं तर जतन राहील, लेकरासारखं त्याला जपायचं, त्या लेकराचा सांभाळ करायचा आणि संबंध वाचकांनी त्याची नोंद घ्यायची. आणि संस्था चालक नोंद घेतात थोडीफार, पण त्याच्या हातात काही नाही. महाराष्ट्र सरकारला आता वाचन संस्कृतीला महत्व दिलं. मी सरकारबद्दल चांगलं सहसा बोलत नाही, पण आज मी बोलण्यासारखे 2 विषय आहेत. 15 ऑक्टोबरचा मला वाटतं वाचन दिवस आहे, काहीतरी वाचन प्रेरणा दिवस अब्दुल कलामांच्या नावानं तो इथे साजरा केला जातो. ती अत्यंत अभिनंदनीय गोष्ट आहे.
आता 2-3 दिवसापूर्वी एक दिवस साजरा झाला. वाचन प्रकल्प प्रतिज्ञा महाराष्ट्राची असं काहीतरी कल्पना आहे. नवीन महाराष्ट्राचा सरकारचा तो निर्णय आहे. तो निर्णय राबवला जातोय. सरकार अत्यंत सुसंस्कृत झालेलं आहे. निदान या कार्यक्रमापुरतं एवढं मानायला मी तयार आहे. आता सरकारची भाषा, पुढाऱ्यांची भाषा शिव्यामध्ये आता राहणार नाही अशी मी अपेक्षा करतो. आता अभिजात भाषा मराठीला मिळाला, दर्जा मिळाला. निदान पुढाऱ्याने तरी आपली भाषेचा दर्जा सांभाळला, सभ्यता सांभाळली तर मराठीला फार मोठं आपल्याला कौतुक करण्यासारखं होईल. मराठीचा अभिमान, ज्ञानेश्वराची मराठी, तुकारामाची मराठी, तुमच्या फादर स्टीफनची मराठी, अशा अनेक आगरकर आंबेडकरांची मराठी आणि तुम्हाला सर्वांची मराठी, 12-13 कोटी लोकांची जनतेची मराठी. ही मराठी ग्रंथ रूपाने आज आपल्या संबंध त्या लायब्ररीमध्ये जिवंत आहे. आता भाषेमध्ये तर आपण संवादामध्ये तर इंग्रजी शब्द अर्धे मिसळतो, हिंदी अर्धे मिसळतो. शुद्ध मराठी आपण बोलत नाही. निदान मराठीचे पुस्तक तरी ग्रंथालयामध्ये सुरक्षित आहे. ते मराठीचे पुस्तक मराठीच आहे आणि त्याचं पालन पोषण करणारा हा कर्मचारी उपाशी आहे. ग्रंथालय कर्मचाऱ्यांना उपाशी ठेवून सरकार आणि समाज कोणता पराक्रम करणार आहे, कोणती संस्कृती जगवणार आहे, याचं मला उत्तर पाहिजे आहे. उत्तर द्या मला. समाजाने उत्तर द्यावं आणि सरकारने उत्तर द्यावं. ग्रंथाचं जो रक्षण करतो तो उपाशी राहतोय. 2200 रुपयात काय करणार, 500 रुपयात, 1000 रुपयात तो काय येणार आणि काय चहा पिणार. एका चहाची किंमत सुद्धा आपण महिन्याला त्याला देत नाही. आणि त्यांच्याकडून अपेक्षा अशी करणार की महाराष्ट्राची संस्कृती त्यांनी जपावी, मराठी पुस्तकाचं जतन करावं. लाच न घेता तपासणी करणारी माणसं आहेत का? ब वर्गाचा अ वर्ग, क वर्गाचा ब वर्ग, ही वर्गवारी संबंध निर्माण होते ती आज झालेली आहे की आता बरेच वर्ष बंद झाले असं मला कळालं. ग्रंथालयाचा गळा घोटण्याचं काम एकीकडून सरकार मार्फत केलं जात आहे. ही बाब अत्यंत अशोभनीय आहे. मला ती या मंचावरनं मांडलीच पाहिजे. तुमचा फायदा, शिक्षकांचा फायदा, विद्यार्थ्याचा फायदा, समीक्षकाचा फायदा, लेखकाचा फायदा जरूर आहे. पण यामध्ये फक्त ग्रंथालय कर्मचारी उपाशी कसा हा प्रश्न शिल्लक राहतो. आणि म्हणून संशोधनाची परंपरा निर्माण करणारं ग्रंथालय. आज मोबाईलचं आक्रमण झालं, टीव्ही संस्कृतीचं आक्रमण, या संबंध वाचन संस्कृती उलटेल झालेला आहे. ग्रंथालय रोज पडत चाललेली आहे. 20-25 ग्रंथालयातले वाचक सुद्धा येत नाही. अशा अवस्थेमध्ये ग्रंथालय चळवळी कशी उभी आपण तुमच्याकडे अजून जिवंत ठेवली आहे तुम्ही. ही अत्यंत कार्यावरची कसरत आहे. ही दुट्टपी भूमिका समाजानं सोडली पाहिजे. सरकार इमानदारीने काम करून आले आहे, समाजाने इमानदारी स्वीकारली पाहिजे. लेखकाला प्रेरणा देणारा ग्रंथ महोत्सव आहे. ग्रंथ लेखकाला प्रेरणा देतात, शिकवतात, नवीन लिहायला शिकवतात, विचार करायला शिकवतात. मोबाईलच्या वाचनातून तुम्हाला नवीन प्रेरणा मिळत नाही, माहिती मिळते. माहितीचा स्फोट होतो, डोक्यात होतो. हे माहितीचं वजन एवढं झालं तर मुलावरती, लहान मुलावरती, 7-8 वर्षाची मुलगी, शाळेतली मुलगी, ती रात्री उशिरा सिनेमा पाहत बसेल, तिचे पालक पाहत बसतात, मोबाईल वाचत बसते ती. त्यामुळे उशिरा उठते, उठताना उशिरा उठतो. कसं तरी आई डबा करून ते का बंद डब्यातलं पाठ ते त्याला खायला देते त्या डब्यामध्ये आणि शाळेत जाते. एवढं मोठं ओझं घेऊन, पुस्तकांचं ओझं घेऊन जाते. आणि 7-8 वर्षाची मुलगी, जिवंत मुलगी, 3 दिवसापूर्वी टीव्हीच्या बातमीवर मेलेलं दाखवलं. मेली 3 मिनिटात मुलगी ती आडवं पडली खुर्चीवर आणि तिचा जीव गेला. हार्ट अटॅक आला. 37 लाख बालकांचा असा प्रश्न निर्माण झालेला आहे. हार्ट अटॅकचा धोका 37 लाख लहान मुलांना आता निर्माण झालेला आहे. याची कारणं अनेक आहेत. त्यापैकी खाद्य संस्कृती, त्यापैकी मोबाईल संस्कृती, त्यापैकी टीव्ही संस्कृती, वाचन संस्कृती कमी झाली. ग्रंथालय तुम्ही ओस पाडली आणि दुसरीकडे तुम्ही श्रीमंती शोधताय, तुमचा आयुष्याचा अर्थ शोधत आहात. चुकीच्या दिशेला जाऊन अर्थ शोधताय तुम्ही.
शिक्षकही सांगायला पाहिजे, त्या मुलाला सांगत नाही. शाळा 9 वाजता सुरू झाल्या तर मुलांचं बरं आहे. 9 तासाची झोप, 10 तासाची झोप कंपल्सरी पाहिजे मुलांना, विद्यार्थ्यांना. ती जर मिळत नसेल तर काही गडबडीमध्ये शाळेत आलेला मुलगा मुलगी तिच्यावरती आरोग्यावर हळूहळू क्रमाक्रमाने परिणाम होतो. अभ्यासावरती परिणाम होतो, आयुष्यावरती परिणाम होतो, आरोग्यावरती परिणाम होतो. आणि त्याची निष्पत्ती आरोग्य बिघडण्यामध्ये, जीव जाण्यामध्ये होतोय. क्रौर्य वाढलं कारण वाचन संस्कृती कमी झाली. ग्रंथालय तुम्ही पुस्तकं वाचत नाहीत, तुमचे आई बाप सांगत नाहीत, शिक्षक मंडळी इमानदार आहेत आपापली, पण 5 तासाची तुम्ही फक्त बांधिलकी मानता. आयुष्याची बांधिलकी कशी स्वीकारणार एखादा शिक्षक? मूल जन्माला आलं की 2 वर्षात शाळेमध्ये काय कोणती टीबी काय ते प्ले ग्रुप वगैरे सुरू, तिथं पासून ओटीत टाकलं, आता मास्तर सांभाळा. पोरं जन्माला घालायची पालकांनी आणि सगळी जबाबदारी संस्काराची, वाचनाची त्या शाळेवर सोडायची, मास्तरवर सोपवायची. आणि खर्चातलं नुसतं थोडं जरी रागावलं, काही बोलला, रडवलं तर लगेच मास्तरच्या विरुद्ध मग पोलीस केस. ही संस्कृती अशा प्रकारची नवीन आलेली आहे. या नवीन काळामध्ये संस्कृती ग्रंथ वाचन करणं, पुस्तक अवांतर वाचनाची सवय लावणं. शिवाजी सावंत वाचला का? रामायण, गीत रामायण वाचलं का? गदी माडगुळकरांचं गीत रामायण वाचलं का? नाही. अशा प्रकारचं सगळे राम आणि कृष्णाची आम्हाला कथा आम्ही ऐकत नाही. आम्ही बसवेश्वराची कथा ऐकत नाही. आम्ही शिवाजी महाराजाची आणि जिजाऊची कथा आम्ही ऐकत नाही. आम्ही इतिहासापासून दूर, आम्ही संस्कारापासून दूर झालो. खरं तर एका धर्माचे संस्कार आज मुलांना नकोच आहे. शाळेतल्या शिक्षकांना हा सुद्धा धर्म नसतो आणि जात नसते, म्हणून सर्व धर्माचं साहित्य त्यांनी वाचावं. शिक्षकाने तरी वाचावं. आणि मग बुद्ध वाचावा. जैन महावीर जैनांनी जीवर जीने दो, जगा आणि जगू दे अशा प्रकारचा संदेश दिला. अहिंसेचा जप करणारा महावीर. मुंगी आपल्या तोंडात बोलत असताना पांढरी पट्टी लावून बोलताना जंतू मरतात म्हणून पट्टी लावणारा जैन धर्म आहे. संध्याकाळी 6च्या आत स्वयंपाक करणं, जेवण मोकळे होतात. कारण 6 नंतर चोरीच्या आश्रयाला जंतू येतात, जीवजंतू येतात, त्याची हत्या होता कामा नये. जैन साध्वी आणि साधू झाडत जातात, ते झाडू घेऊन जाडताना आणि मग पाऊल टाकतात. पण रस्त्यामधलं कोणी जर मुंगी आली तर ती मुंगी आपल्या पायाखाली मरू नये. हा विचार जैनाच्या उत्तरायण सूत्रामध्ये आलेला. धर्म वाईट नाही, सगळे धर्म खरे बोला म्हणून सांगतात. सगळे धर्म अहिंसा शिकवतात. सगळे धर्म गरिबावर दया करा म्हणून शिकवतात. मोहम्मद पैगंबरांनी मुस्लिम धर्मामध्ये जकात सुरू केली. उत्पन्नाच्या 4-5 हिस्सा गरिबांना दान करा. पण रमजान महिना गरिबांचा कळवळा करणारा महिना आहे. खाटीक म्हणजे मुसलमान असा समीकरण करण्याचं कारण नाही. पूर्वी अरबांच्या टोळ्यांमध्ये लहान मुलगी जन्माला आल्यानंतर 2-3 वर्षाची झाली की तिला गाडीमध्ये पुरायचं, कारण मुलगी नको. अशा वेळेस मोहम्मद पैगंबरांनी त्या मुसलमान धर्माला संबंध शिकवण दिली. मुलींना जपा, मुलींना त्याचं हिफाजत करा, मुलीचा जीव वाचवा. पण ती अधोरी चाल बंद केली. मुलगी बापाबरोबर मुलीला घेऊन चालला. ती म्हणजे अब्बाजान किधर लेके जा रहे तुमच्या म्हणतो तो, आणि खड्डा खोदतो. हे काय केले म्हणते, तिने विचारते, मुलगी विचारते बापाला. कुछ नाही, ठेवणार ठेवणार. आणि मग त्या घारीमध्ये त्या मुलीला घालून माती लोटतो. जन्म दिलेला बापच एक क्रूर कृत्य करायचं, ते मोहम्मद पैगंबराने बंद केलेलं आहे. चांगल्या गोष्टी का घेत नाहीत, आपण डोळसपणे तपास केला पाहिजे. पुस्तकातून हे अभ्यास मिळतो. मौलवीकडून इस्लाम शिकू नका शिकण्याचं कारण मला वाटत नाही. खरा इस्लाम कुराणच्या मध्ये आणि तुमच्या हदीस मध्ये सुद्धा जर मिळत नसेल तर इस्तिहासचा सिद्धांत मुस्लिम धर्मामधला विवेकावर आधारलेला विचार त्यांनी मांडलेला आहे. आपल्या मनाला विचारा की हे बरोबर आहे की चूक आहे, आणि मग ते बरोबर उत्तर येईल. ज्या प्रश्नाचं उत्तर कुराण मध्ये जाईल, ज्या प्रश्नाचं उत्तर हदीस मध्ये नाही, ते आपल्या सतत विवेक बुद्धीला विचारा.
बनणारा तो संबंध विचार आहे. संत विनोबाचा विचार, गांधीवादी विनोबा, हा गांधीवादी माणूस हा संबंध इस्लामचा अभ्यास करतो, बुद्धाचा अभ्यास करतो आणि हिंदूच्या संबंध ऋग्वेदाचा सुद्धा अभ्यास करतो. आपल्या हिंदू धर्मातली वैदिक संस्कृतीमधली सगळ्यात मोठी कल्पना वसुदैव कुटुंबकम. आणि ज्ञानेश्वराचं तर आपलं प्रसिद्ध पसायदान, जो जे वांछेल तो ते लाभ प्राणी जात. अशा प्रकारचा ज्ञानेश्वर हे ज्ञानेश्वरीचा ग्रंथ फक्त म्हाताऱ्या लोकांनी ज्ञानेश्वरी वाचायची का? तुकाराम गाथा का आणि हरिपाठ फक्त म्हाताऱ्या लोकांसाठी आहे का? तरुणांनी सुद्धा वाचलं पाहिजे, लहान मुलांनी सुद्धा वाचलं पाहिजे. चांगल्या संस्काराची संबंध उपद ह्याच सगळ्या संमिश्र अशा प्रकारच्या सर्व धर्माच्या चांगल्या मूल्याच्या संस्कारातून निर्माण होत्या. आणि सर्व धर्माची शिकवण जी चांगली आहे, जी वादाची आहे ती बाजूला ठेवा. वादग्रस्त अंधश्रद्धात्मक हिंदू धर्म बाजूला ठेवा, अंधश्रद्धात्मक मुस्लिम धर्म त्याचे ग्रंथ बाजूला ठेवा, अंधश्रद्धात्मक बुद्ध आणि अंधश्रद्धात्मक जैन ख्रिश्चन बाजूला ठेवा. येशू ख्रिस्ताचं वाचन करा, मोहम्मद पैगंबराचं वाचन करा, बुद्धाचं वाचन करा, महावीर जैनाचं वाचन करा, बसवेश्वराचं वाचन करा, अण्णाभाऊ साठे वाचा, तुमचा आंबेडकर वाचा, महात्मा फुले वाचा, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे वाचा. सगळं मुक्त वाचन करा. पण मुक्त वाचन झाल्यानंतर त्याचे संबंध आकलन मात्र तुमचं डोळसपणे करावं. आणि संबंध वाचन संस्कृती आपली समृद्ध विवेकावर आधारलेली आपली आकलन शक्ती त्या ग्रंथालयातून तयार झाल्यानंतर आपण माणसाकडे माणूस म्हणून पाहू शकतो. पुस्तकं माणसाला माणूस बनवतात, भ्रम दूर करतात, अंधश्रद्धा दूर करतात, सत्याच्या जोड पोचवतात. अशा प्रकारची सत्याची परंपरा जोपासणारी पुस्तकं ही लाख मोलाची आहेत, माणसापेक्षा श्रेष्ठ आहे. तर माणसामध्ये मर्यादा असू शकतात, एखाद्या पुस्तकातलं चांगुलपणाला मर्यादा नाहीत. गुणदोषाने युक्त पुस्तकं आहेत, त्याच्यातले दोष वजा करा आणि विवेकावर आधारलेलं संबंध आकलन, त्याचं ज्ञानात्मक आकलन तुम्ही करून लहान मुलापासून सवय लावून वाचन संस्कृती जगवा, पुस्तकं जगवा, ग्रंथालय जगवा आणि ग्रंथालय सेवकांना जगवा. ग्रंथालय सेवक वजा करून बाकी जगून काय उपयोगाचं नाही. ही भूमिका या संबंध साताऱ्याच्या भूमीनं, साताऱ्याच्या सुपुत्रांनी, आमचे लांगे साहेब असेल, आमचे कांबळे असतील, आमचे निकम असतील, शिरीषराव चिटणीस असतील, डॉक्टर मारे असतील, अशा सर्व सातारकरांनी निष्ठेनं जोपासलेलं ही 24 वर्षाची परंपरा पुढल्या वर्षी 25 वर्षामध्ये जाणार आहे. आणि याबद्दल मी तुम्हाला आताच ऍडव्हान्स मध्ये हार्दिक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. इतका समृद्ध इतिहास कुण्याही शहराचा नाही. ग्रंथामुळे या साताऱ्याला उंची प्राप्त झालेली आहे. ऐतिहासिक सातारा आता सांस्कृतिक दृष्ट्या श्रीमंत झालेला आहे आणि म्हणून ही श्रीमंती तुम्हाला अनुभवाला मिळाली आणि संबंध महाराजांना तुम्ही प्रदान केली. या प्रसंगी आपण माझ्या 75चा गौरव केला. शिवेशरावांनी खास आठवण ठेवून त्यांची संवेदनशीलता खूप जागृत लहान मुलाबद्दल आहे, तशी 75 वर्षाच्या माणसाबद्दल आहे. त्यांच्या संबंध बुद्धिवादाला कुठंच काही झापड पडलेली मला दिसत नाही. कुठलाही लेखक लहान असो मोठा असो त्याची ते संबंध संदर्भ घेतात, कारण त्यांचं वाचन अप टू डेट आहे. अशी माणसं तुम्हाला मुख्य अशा प्रकारच्या प्रवाहामध्ये तुम्हाला संयोजक म्हणून भेटली, तुमचं भाग्य असं मी मानतो. आणि सर्वच कार्यकर्त्यांना 24 वर्षाची तपश्चर्या निर्माण केलेल्या, एक 24 वर्षातून नवा इतिहास निर्माण करणाऱ्या या इतिहासकाराच्या शिल्पकाराला मी वंदन करतो, अभिवादन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देऊन माझं भाषण संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. आपल्या विचारांनी, आपल्या मार्गदर्शनाने आमच्या समोरची ही छोटी पिढी आणि मोठे पालक आहेत, शिक्षक आहेत, हे सगळ्यांनाच एक नवा विचार, नवी माहिती यातून निश्चितच प्राप्त झालेली आहे. धन्यवाद सर. आता मी सुरुवातीला एक सूचना देणार आहे. यानंतर तुमच्या आवडीचा, तुमच्यासाठीचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे, तो म्हणजे बक्षीस वितरण. परंतु सूचना अशी आहे, तिसरी शाळा चित्ररथ होता. सगळ्यांचे चित्ररथ उत्तम आणि सुंदर होते.
त्याच्यानंतर हिंदवी पब्लिक स्कूल अण्णाभाऊ साठे यांच्यावरचं चित्र होतं भवानी हायस्कूल. गेली 24 वर्ष आपण हे अनंत इंग्लिश स्कूल दरवर्षी त्यांची पालखी घेऊन येतात आणि त्या राजवाड्यावर रांगोळी काढणं, पालखी घेऊन येणं, ती पालखी इथपर्यंत जाणं, त्यांच्यासाठी सुद्धा विशेष गौरव पण सन्मान आपण या ठिकाणी देतोय. अनंत इंग्लिश स्कूलचं कोण असा पुरस्कार घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्या समोर आता जी बक्षीस घेत आहेत ती सगळी मूकबधीर मुलं आहेत. त्यांना कृपया हात उंच करून तुमचा आनंद व्यक्त करा म्हणजे त्यांना कळेल. त्यांना तुम्ही टाळ्या वाजवलेल्या ऐकणार नाही, पण ऐकू येणार नाही. फक्त हात वर केला तर ते या ठिकाणी सादर केलं होतं. हात वर करून त्यांना अभिवादन करा. त्यांचं होतं आणि साधना इंग्लिश वाजवा जरा आनंद वाटेल मुलांना. आणि यानंतर 3ऱ्या क्रमांकाचं त्याबद्दल सुद्धा त्यांचं विशेष कौतुक. त्यानंतर जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूल तयार होते. जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूल धन्यवाद. मंदिर करंजे पेठ आणि स्फूर्ती विद्या मंदिर. असा छान संदेश देत मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करणारा आता आपल्या समोर आहे सरामोलीना स्कूल आणि त्यानंतर उत्तेजनार्थ यशोदा पब्लिक स्कूल. आणि यानंतर पुढचा विभाग आहे ज्युनियर कॉलेज. ज्युनियर कॉलेजमध्ये 3 शाळा. हे संपूर्ण 2 महिने चाललेल्या कार्यक्रमाचं यश असतं आणि त्यासाठी राबणारे अनेक कार्यकर्ते असतात. या कार्यकर्त्यांचाही गौरव आपण या ठिकाणी करणार आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं की बक्षीस घेतल्यानंतर निघून जायचं नाही, या ठिकाणीच थांबायचं आणि पुढील पण काही बक्षीस आहेत त्या सगळ्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि एकाने हात लावा फक्त एकाने. बरोबर आहेत त्याच्यामध्ये साळुंखे आहेत, लाड